आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील, काय सांगता? इकडे सगळ्याची चिन्ह चांगली आहेत. पावसामध्ये जे वातावरण होतं प्रफुल्लित, ते वातावरण होत असेल अख्ख्या महाराष्ट्रात तर चांगलं आहे. तर दोन्ही भावांमध्ये त्या पद्धतीने दिसत नाही. असं काही नसतं. ते काय तुम्हाला तो उतवळेपणात दाखवतात आणि दिसला तरी तुम्ही म्हणणार काय? त्यामुळे तसं काही नाहीये. योग्य वेळी योग्य निर्णय येईल. मनसेबरोबर युतीसाठी आपण प्रयत्न केलेला आहे. संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, मात्र दोन्ही वेळेला आपल्या इकडनं भूमिका कुठेतरी आपण आत्ताच सांगितलं ना, मागे वळून बघू नका आणि तुम्ही मागे जाऊन जाऊन प्रश्न विचारू नका. पण आता भविष्य काय त्यांचं कोणाचं आहे ते आम्हाला माहिती आहे. काही पे रोलवर असलेले बोलतात, पण आय नो. त्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवले. मुख्यमंत्र्यांनी त्याला आज लेखातूनच प्रत्युत्तर दिले. ज्यांना जनतेनं नाकारलं ते आता जनमताला नाकारतात. नाही, आता होऊन गेलेल्या गोष्टीला लागलेल्या मटका आकड्याला आता काही बोलायचं नाही. आता जनतेने पण पाहिलंय काय झालंय. त्यामुळे जे होऊन गेलं ते स्वीकारलं, पण स्वीकारलं याचा अर्थ झालेलं बोलूच नाही, ही दादागिरी नाही चालणार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांनी जे टार्गेट केलेलं की भाजपचा एकच बाप हा मुख्यमंत्री आहे आणि त्यानंतर निलेश राणेंनी त्यांना तंबी देखील दिलेली की या सगळ्या प्रकारे बरं आहे ना. जे मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत, गळे टाहो फोडून फोडून सांगतायत, त्यांना ती चपराक आहे. चांगलंय, आमच्यासाठी काही ते प्रॉब्लेम नाही. नातेवाईकांकडनं हा समझोता केला जातोय, कुठेतरी दोघं भाऊ एकत्र येऊन समजूत काढली जाते, काय नाही? मुळामध्ये ज्या पद्धतीने 2022 नंतर या महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आणि त्या चिखल झाल्यानंतर जो सगळ्यांना तो त्रास होतोय, नागरिकांना पण त्रास होतोय, कारण परप्रांतीय लोक आता भारी होऊ लागले आहेत. त्यांना प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की आमचा बाप कोणतरी वेगळा आहे, आम्हाला सगळ्या या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मदत करणारा आमचा बाप आहे, असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे मराठी माणूस जो खरा मूळ इथला मुंबईचा महाराष्ट्राचा जो मूळ आहे तो परप्रांतीयांच्या खाली दबला जातोय. आणि तो दबला जात असताना मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचेच पुतणे, त्यांचे भाऊ, असं जर मनोमिलन झालं तर महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना खूपच आशादायी असं वातावरण तयार होतंय असं वाटतंय. सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, पण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया. त्याच्यानंतर आजच इतकी उत्कटतेनं या दोन्ही भावांना सोबत येण्याची गरज का वाटते? राजकीय भवितव्य की महाराष्ट्राचा विचार? नाही, दोन्ही. खोटं नाही बोलणार, ताकाला जाऊन गाडगं लपवायचं नाही. दोन्ही राजकीय भवितव्य तर आहेत, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त झाला सांगणारे ह्याच मीडियावर आहेत. त्यामुळे जमीन दोस्त झाला नाही, जमिनीवरचे दोस्त म्हणजे शिवसैनिक हे उद्धवजींबरोबर आहेत, हे आम्ही सकारात्मक बघतो. त्यामुळे काळाची गरज, ज्या पद्धतीने परप्रांतीय हेवी होत आहेत, परप्रांतीयांची मोजोरी वाढत चालली आहे, ती पण एक काळाची गरज आहे. त्यामुळे दोन्ही गरज. बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना भाजप, युतीच्या काळामध्येही महापालिका भाजप आणि शिवसेनेकडे होती. मग 30 वर्षामध्ये हे अतिक्रमण नेमकं कोणामुळे झालं? परप्रांतीयांचा जोर जर वाढला असेल तर तत्कालीन असं कोणामुळे त्याला मिळत नव्हतं नाही, असं कोणामुळे वाढलं असं म्हणता येणार नाही. आपण सहिष्णू आहोत, त्यामुळे पोटापाण्याला आलेल्या लोकांचं आपण फारसं हे करत नाही. म्हणजे बसले ओके, सहिष्णू आहोत ना म्हणून. पण त्या सहिष्णूचा आता फारच दादागिरीमध्ये उतरतंय आणि ते या गेल्या 2 वर्षात 2022 नंतर प्रचंड दादागिरी वाढली आहे. अगदी शेजार जर अदर भाषिक असेल तर मराठी माणसाने घाबरून राहावं अशी चित्र आपण कल्याण, डोंबिवली, भांडूप बिंडूप सगळीकडे पाहिली आहेत. त्यामुळे ही दोघांसाठी काळाची गरज आहे, दोघांसाठी. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचा पक्ष कशा पद्धतीने फोडला आणि बाळासाहेबांच्या पक्षाला ज्यांनी स्वतःचा पक्ष आता म्हणून घेतायत त्यांचेच मोठे नेते गजानन कीर्तीकर आज काय सांगतायत, त्यांच्यातली एक विभागप्रमुख परत आली ती काय सांगते, याचा अर्थ तिथे काय चाललंय आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. परंतु गळचेपी मात्र टीव्हीच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दिसतंय.
प्रचंड गळचेपी आहे त्यांच्याकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.